तर खरं खरं सांगा, कुणाकुणाला आवडतं असं की मस्त गरमागरम आमटी आणि त्याच्यामध्ये ज्वारीची म्हणा, तांदळाची, तुमच्या आवडीची भाकरी मस्त चुरून त्याच्यावर ही आमटी घेऊन खायची. सगळ्यांनाच आवडते की नाही? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या आमट्या नेहमीच प्रत्येकाच्या घरात बनवल्या जातात. तर आमच्याकडे बनवतात त्याच पद्धतीने आपण हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय साधी सोपी आहे, पण खूपच चविष्ट आणि झटपट अशा पद्धतीने बनवून तयार होते. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मस्त छान उकळी आलेल्या पाण्यामध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेऊन छान शिजवून घ्यायची आहे, कारण आपण डाळ भिजत वगैरे घातलेली नाही आहे. तर डाळ धुवून झालेली आहे आणि कुकरमध्ये मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर मी ते 2 ग्लास पाणी छान गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये आता आपण धुतलेली डाळ सगळी घालून घेणार आहोत. कुकरला झाकण लावून छान आपण याच्या आता शिट्या काढणार आहोत आणि तोपर्यंत मसाल्याची सुद्धा आपण इथे तयारी करणार आहोत. तर डाळ सगळी घालून झालेली आहे. त्याच्यावर आपल्याला अगदी अर्धा चमचा हळद टाकायची आहे, म्हणजे काय होईल की डाळ शिजल्यानंतर त्याला रंगही छान येईल. आणि अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये खाण्याचं तेलसुद्धा टाकून घ्यायचं 1 चमचाभर, म्हणजे काय होतं ना की डाळ शिजताना उतू जात नाही जास्त. आणि तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी दुसरीकडे मी 2 गॅसवर छान मध्यम आकाराचे कांदे मस्त गॅसवर भाजण्यासाठी ठेवलेत. तर अशा प्रकारे कांदा भाजल्यावर सुद्धा आमटीला मस्त छान चव येते वेगळी. नक्की तुम्ही सुद्धा भाजून बघा अशा पद्धतीने कांदा. आणि तव्यावर मस्त मी 3 चमचे खोबरं किसलेलं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून सुद्धा भाजू शकता तुम्ही, म्हणजे आमटीला आपला रंग छान येतो याच्यामुळे. खोबरं भाजून काढून घेतलेले आणि त्याच तव्यावर मी जे भाजलेले कांदे होते ना, तर ते अशा पद्धतीने फोडून घातलेले आहेत. आणि थोडंसं तेल घालून हा कांदासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. म्हणजे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत जास्त डार्क रंग आमटीचा तर तुम्ही नाही भाजून घेतलं तरीसुद्धा डायरेक्ट वापरलं तर चालणार आहे, कारण कांदा ऑलरेडी आपला भाजलेला आहे. पण मी भाजून घेते थोडंसं, मला आवडतं असं भाजलेला जो कांदा असतो तो. तर कांदा भाजतोय त्याच्यासोबतच मी 2 मिरचीचे तुकडेसुद्धा घातलेले आहेत आणि सोबत कोथिंबीरीच्या ज्या कवळ्या काड्या असतात ना, तर त्यासुद्धा मस्त या कांद्यासोबत आपण परतवून घेणार आहोत. तर याचीसुद्धा चव छान येते आमटीमध्ये. एकदम गावरान पद्धतीने आपण ही आमटी बघतोय आज. आणि छान हे 1 मिनिटभर मस्त आपण आता हे परतवून घेणार आहोत. मसाला सगळा परतून झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 इंच अद्रकीचा तुकडा आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि जो परतून घेतलेला सगळा मसाला होता ना खोबऱ्यासहित सगळा घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्सरला अगदी थोडंसं पाणी घालून अशा प्रकारचं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर एकदम चांगलं स्मूथ जोपर्यंत वाटला जात नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, चमचा आपल्याला याच्यामध्ये घरगुती गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 1.5 चमचा आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा, 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये धने पावडर ॲड करायची आहे. आणि आता हे सगळं आपल्याला छान थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम फाईन पेस्ट याची करून घ्यायची. तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. शक्य होईल तेवढं आपल्याला याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी गॅसवर कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. आता तुम्ही इथे बघू शकता. तर तेल टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घातलेले आहे मी अंदाजे. तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर वाटलेला सगळा मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा. याच्यामध्ये मी जिरे मोहरी वगैरे घातलेली नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर व्यवस्थित आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधला मसाला सगळा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे, वाया घालवायचं नाही आपल्याला इथे मसाला. आणि चांगल्या प्रकारे मंद गॅसवर आता हे आपल्याला तेल सुटूसपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे. सगळा मसाला मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे मसाला आपला कढईला खाली चिटकणार नाही. तर 1 ते 2 मिनिट आता हा मसाला मी छान परतवून घेतलेला आहे. मस्त तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि चांगल्या प्रकारे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपली तिकडे हरभऱ्याची डाळसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. टाकण्या अगोदर आपल्याला या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे एकदम थोडंसं, आणि मसाला जळू नये म्हणून आपण हे पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घातलं म्हणजे आता मसाला जळणार नाही. आपण आपला कुकर इथे उघडून बघू शकतो तेवढ्या वेळेमध्ये. तर चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण इथे कुकर उघडणार आहोत. तर इथे मी कुकर उघडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि डाळ आपली मस्त इथे शिजलेली आहे, दिसतानाच दिसते की एकदम छान डाळ शिजलेली. जर एकदा चेक करून घ्यायचं, तुमची जर शिजली नसेल
तर एकाच शिटी तुम्ही कुकरची आणखी घेऊ शकता. म्हणजे डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली असणं खूप महत्त्वाचं आहे ही आमटी बनवताना. कारण एकदा डाळ आपण मसाल्यामध्ये टाकली म्हणजे आपली आमटी एकदम बनवून तयार होते ही. तर डाळ छान शिजलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला की तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यातली थोडीशी डाळ म्हणजे एखाद 3-4 चमचे पोहे खाण्याची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि मस्तपैकी ती थोडीशी थंड झाल्यानंतर फिरवून घ्यायची आहे मिक्सरला. याने काय होतं की आमटी आपली एकदम पातळ बनत नाही, तर घट्टपणा येतो आपल्या आमटी जी आपण आमटी बनवतोय त्याला. तुम्ही ते बघू शकता, हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एकदम फाईन पेस्ट केलेली मी त्याची. तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, तर ते डाळ आणि पाणी मी असं या भांड्यात काढून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्येच हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की कुकरमध्येच का नाही मिक्स केलं, तर याच भांड्यामध्ये मी नंतर भाजी काढून घेणार होते, म्हणून याच्यामध्ये मी ते काढून घेतलं. आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करेल मी चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही ते बघू शकता सगळं वाटलेलं आणि वाटलेली डाळ वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे. आणि आता हे आपण असंच कढाईमध्ये मसाल्यात टाकून घेणार आहोत. तर मसाला छान परतलेला आहे आपला इथे. आणि आता याच्यामध्ये आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. तर व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून तुम्हाला ॲडिशनल दुसरं पाणी वगैरे घालायची गरज नाही याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे शिजलेल्या डाळीच्या पाण्यामध्येच ही आमटी बनवल्यामुळं खूपच चविष्ट ही बनून तयार होते. तर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आणि मस्त 2 ते 3 मिनिट छान उकळी काढल्यानंतर इथे आपली आमटी इथे एकदम बनून तयार होईल. त्याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. आपण मसाल्यात कुठंच मिठाचा वापर केलेला नव्हता, म्हणून मीठ व्यवस्थित घाला याच्यामध्ये. आणि मस्तपैकी छान आता आपण याला उकळी येऊ देणार आहोत. आणि 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्याला आमटीला छान उकळी आलेली आहे आणि छान तरीसुद्धा आलेली आहे. तर अशी मस्त ही गरमागरम आमटी आपली हरभऱ्याच्या डाळीची इथे बनवून तयार झालेली आहे. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली. तर तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि मस्त ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूपच छान लागते. मस्त चुरून मुरून खा, म्हणजे चवीमध्ये आणखी भर पडते. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.